नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या मिशन खाके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज तलाठी भरतीला आलेले मागील काही 2-3 दिवसातील प्रश्न घेऊन आलेलो आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। यामध्ये आतापर्यंत 2-3 दिवसांमध्ये जेवढे काही प्रश्न आलेले आहेत त्या मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर टाईम न घालवता पहिला प्रश्न पाहून घ्या। राजाराम मोहन राय यांचा जन्म कोठे झाला? तर राजाराम मोहन राय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी येथे झालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात? तर 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात। आणि 42व्या घटनादुरुस्तीवर दुसरा प्रश्न आला होता, तो पाहून घ्या, खाली आहे। मूलभूत कर्तव्य घटनादुरुस्ती कलम कोणती? तर मूलभूत कर्तव्याची घटनादुरुस्तीची कलम ही 42वी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 2022 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2022 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार हा अचंत शरद कमल यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? तर असहकार चळवळ ही 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरुवात झाली आहे आणि त्याची सुरुवात महात्मा गांधींनी केलेली आहे। पुढील प्रश्न पहा, भाजीपाला हा समास कोणता आहे? तर भाजीपाला हा समास द्वंद्व समास आहे। यामध्ये लिहायचं राहिलं, द्वंद्व समास आहे। प्रश्न क्रमांक 7वा, जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र कोणते? तर जयंत नारळीकर यांचे 4 नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 8वा, हृदय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हृदय या शब्दाचा समानार्थी छाती, वक्ष आणि वक्षस्थल ही आहेत। रथचक्र ही कादंबरी कोणाची आहे? तर रथचक्र ही कादंबरी श्रीना पेंडसे म्हणजेच श्रीपाद नारायण पेंडसे यांची आहे। तर मित्रांनो, कादंबरी, पुस्तके आणि आत्मचरित्र यावर 1 ते 2 100% प्रश्न आहेत। तर आपण येथील त्या 1-2 दिवसामध्ये यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामध्ये आपण सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू। प्रश्न क्रमांक 10वा, नटसम्राट हे साहित्य कोणाचे आहे? तर नटसम्राट हे साहित्य वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना पुणेमध्ये झाली आणि ती 27 सप्टेंबर 1873 मध्ये झाली। महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे। प्रश्न क्रमांक 12, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे। भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा झाली? भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे। तर सर्व संघटना ज्या कोणत्या संस्था आहेत त्या सर्व व्यवस्थित वाचून जायचं आहे। संस्थेवर सुद्धा 100% 1 ते 2 प्रश्न येत आहेत। जाती व्यवस्थेचे निर्मूलन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर जाती व्यवस्थेचे निर्मूलन हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत। डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे? डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी त्र्यंबी सरदेशमुख म्हणजेच त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांची डांगोरा एक नगरीचा ही कादंबरी आहे। मित्रांनो, आपण व्हिडिओ थोडा फास्ट घेत आहोत कारण व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे आपल्याला लवकर प्रश्न संपवायचे, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेत आहोत। कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता? तर कवी अनिल यांचा काव्यसंग्रह सांगती आणि फुलवात हा आहे। त्यांचे नाव आत्माराम रावजी देशपांडे, त्यांचे अनिल हे टोपण नाव आहे। जनगणना 100% करून जायचे आहे। जनगणनेवर 1 ते 2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला येत आहे। तर प्रश्न क्रमांक 18वा पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? तर महिला साक्षरता प्रमाण हे भारतातील 64.6% आहे। प्रश्न क्रमांक 19, एससीची सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते? तर एससीची सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य उत्तर प्रदेश आहे। याच्या अगोदर असा प्रश्न विचारण्यात आला होता, ख्रिश्चन धर्माची संख्या सर्वात जास्त असणारा राज्य कोणता? तर ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि आदिवासी समाज हे सर्व व्यवस्थित वाचन करून जायचे आहे। पुढील पेपरमध्ये यावर 100% प्रश्न येऊ शकतो। प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबई येथे झालेली आहे। सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला आहे. आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक कोण? डॉक्टर नरेंद्र जाधव. मगाशी बोलल्याप्रमाणे आपण साहित्य, कादंबरी आणि आत्मचरित्र यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर सर्वांनी तो व्हिडिओ आल्यानंतर आपलं नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्वात पहिले आपले नोटिफिकेशन येईल. प्रश्न क्रमांक 23, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली? SNDT विद्यापीठाची स्थापना महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला? तर स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, अजीवनसत्वाच्या अधिक प्रमाणामुळे पुढीलपैकी कोणता परिणाम होतो? ऑलोपेसिया हा परिणाम अजीवनसत्वाच्या अधिक प्रमाणामुळे होतो. तर सर्व जीवनसत्वाबद्दल आपण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. सर्वांनी ते व्यवस्थित वाचन करून घ्यायचे आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून आपल्या सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. हे बघा, मगाशी बोलल्याप्रमाणे ख्रिश्चन समाज यावर प्रश्न आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ख्रिश्चन समाज कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक ख्रिश्चन समाज हा केरळ राज्यात आहे आणि प्रमाणानुसार हा नागालँड राज्यामध्ये सर्वाधिक ख्रिश्चन समाज आहे, म्हणजेच टक्केवारीनुसार. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये 8वा क्रमांक आहे. स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती? स्वर्णसिंग समितीने 8 मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी याचे उत्तर 10 असे लिहिले आहे. तर याचे योग्य उत्तर 8 असणार आहे मित्रांनो. नवीन राज्य निर्मितीचे कलम कोणते? तर नवीन राज्य निर्मितीचे कलम हे 2 आहे. झाडाचे वय कसे ठरवतात? तर झाडाचे वय हे खोडाच्या वर्तुळावरून किंवा बुंद्यावरून, म्हणजे खोडाच्या वर्तुळालाच बुंद्यावरून असं म्हणतात. 2022मध्ये ईशान्य ऑलिम्पिक कोणत्या राज्यात भरविण्यात आले होते? तर 2022मध्ये ईशान्य ऑलिम्पिक हे मेघालय या राज्यामध्ये भरविण्यात आले होते. राज्य माहिती आयुक्तांचे निवृत्ती वय किती आहे? राज्य माहिती आयुक्तांचे निवृत्ती वय हे 65 वर्ष आहे. तर व्यवस्थित राज्य माहिती आयुक्त, सरन्यायाधीश, न्यायाधीश, उच्च न्यायालय यांच्या वयाबद्दल सर्वांनी व्यवस्थित एकदा रिव्हिजन करून जायचं आहे. त्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. कोणत्या जीवनसत्वाला ब्लड क्लोटिंग व्हिटॅमिन असे म्हणतात? तर व्हिटॅमिन अ म्हणजेच जीवनसत्व क याला ब्लड क्लोटिंग व्हिटॅमिन असे म्हणतात. त्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. कोणत्या जीवनसत्वाला ब्लड क्लोटिंग व्हिटॅमिन असे म्हणतात? तर व्हिटॅमिन अ म्हणजेच जीवनसत्व क याला ब्लड क्लोटिंग व्हिटॅमिन असे म्हणतात. पृथक्करणीय कलम कोणती? तर पृथक्करणीय कलम ही कलम 10वी आहे. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38, 1905मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या बाबतीत घडलेली घटना कोणती? तर लॉर्ड कर्झन यांच्या बाबतीत घडलेली घटना बंगालची फाळणी, म्हणजेच लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये बंगालची फाळणी ही घटना घडलेली आहे. जैन धर्माची विभागणी किती पंथामध्ये केली आहे? तर 2 पंथामध्ये केली आहे आणि ते श्वेतांबर आणि दिगंबर असे ते 2 पंथ आहेत. 1799मध्ये कोणते युद्ध झाले? 1799मध्ये चौथे म्हैसूर इंग्रज युद्ध झालेले आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर भारतातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण हे 82.64% आहे. 82.14% आहे. महालवारी पद्धत, महाल या शब्दाचा अर्थ काय आहे? महालवारी पद्धतीमध्ये महाल या शब्दाचा अर्थ गावांच्या समुदायापासून बनलेला समुदाय असा आहे. भारतीय हवामानाची विषमता कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक आढळते? तर दख्खनच्या पठारामध्ये भारतीय हवामानाची विषमता सर्वात अधिक आढळते. कोणत्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हटले जाते? तर ब्रायोफायटा या वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हटले जाते. भूकंप क्षेत्र संबंधी नकाशा कोणत्या संस्थेने तयार केला आहे? तर भूकंप क्षेत्र संबंधी नकाशा हा भारतीय मानक संस्थेने तयार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 46, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली?
तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदेच म्हणजेच वीरा शिंदे यांनी केलेली आहे. तर सर्व संस्था तेच आपल्याला व्यवस्थित पाहून जायचं आहे. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? सुधारक या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे आहेत. महात्मा गांधी यांच्या जातीव्यवस्थेबाबतीत विचाराबद्दल कोणी टीका केली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांच्या जातीव्यवस्थेबाबतीत विचाराबाबत टीका केलेली आहे. तर जातीव्यवस्थेचे निर्मूलन हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. हायड्रागट कोणता? तर निडरिया हायड्रागट आहे. कॅलिकॉल्सिफेरॉल हे कशाचे नाव आहे? तर कॅलिकॉल्सिफेरॉल हे विटॅमिन डीचे नाव आहे. जीवनसत्व सर्वांनी व्यवस्थित करून जायचं आहे. प्रत्येक शिफ्टला यावर 100% प्रश्न येत आहे. मगाशी के जीवनसत्वावर आला, अ जीवनसत्वावर आलेला आहे, आता D3 जीवनसत्वावर आलं आहे. पुढे बवर येऊ शकतो किंवा डीचे आणखी प्रकार त्यावर येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित पाहून जायचं आहे. याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. COP27 परिषद 2022 कोठे भरली? म्हणजे ते ठिकाण असं विचारलं होतं. तर शर्म अल शेख इजिप्त या देशामध्ये COP27 परिषद भरण्यात आली होती. 13वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या आहेत? तर आंध्र प्रदेशमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. 1858च्या कायद्यानुसार पहिला व्हाईसरॉय कोण बनला? तर 1858च्या कायद्यानुसार पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग हा बनलेला आहे. कोणत्या कलमानुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे? कलम 15 यावरून या सर्व गोष्टी करण्यास राज्यातील साक्षरता ही 96.11% आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता ही केरळ राज्याचीच आहे. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज. अक्करमाशी ही कोणाची आत्मकथन कादंबरी आहे? तर अक्करमाशी ही शरण कुमार लिंबाळे यांची आत्मकथन कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 58. रयतवारी पद्धती केव्हा सुरू करण्यात आली होती? रयतवारी पद्धती 1820मध्ये प्रथम मद्रास या प्रांतात सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 59. नवी चेतना योजना कशाशी संबंधित आहे? तर नवी चेतना योजना ही लिंग आधारित समानता याशी संबंधित आहे. PM पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम कालावधी विचारण्यात आलेला होता. 2023-24 ते 26-27 PM पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. SNDP चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर SNDP चळवळ ही केरळ राज्याशी संबंधित आहे. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणाचे आहे? तर माझी जन्मठेप हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. हिमालयातील सर्वात उंच व सतत बर्फाच्छादित असलेला श्रेणी कोणती? बृहद हिमालय, हिमाद्री, ग्रेटर हिमालय हे तिन्हीही एकच आहेत. फुलपाखरू कोणत्या संघात येतात? फुलपाखरू हे आर्थ्रोपोडा या संघामध्ये येतात. गोदावरीताई पुरळीकर यांचे आत्मचरित्र. जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरीताई यांचे आत्मचरित्र आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणते होते? असा प्रश्न होता. तर स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक हे कर्मयोग आहे. प्रश्न क्रमांक 70. बखर एका राजाची हे पुस्तक कोणी लिहिले? तर बखर एका राजाचे हे पुस्तक त्र्यंबी सरदेशमुख म्हणजेच त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांनी लिहिलेले आहे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आहे. सर्वात जास्त प्रथिने असणारी वनस्पती कोणती? तर सर्वात जास्त प्रथिने असणारी वनस्पती ही डाळ आहे. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर फकीरा या कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे हे आहेत. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे. एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ असा विचारण्यात आलेला होता. तर एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे असा त्याचा अर्थ होतो. खालीलपैकी लोहाचे सर्वात जास्त प्रमाण असणारा म्हणजे सर्वात जास्त प्रमाण कशामध्ये असते लोहांचे? तर लोहांचे सर्वात जास्त प्रमाण हे मॅग्नेटाईटमध्ये असते. उणीव या शब्दाचा समानार्थी शब्द विचारण्यात आलेला होता. तर उणीव या शब्दाचा समानार्थी शब्द कमतरता असा होतो. स्मृतिचित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर स्मृतिचित्र या पुस्तकाचे लेखक लक्ष्मीबाई टिळक या आहेत. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते? तर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य हे हिमाचल प्रदेश आहे. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
तर शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेशिस्त असा होतो. काळजाला घर पडणे वाक्यप्रचार विचारण्यात आलेला होता. तर अतिशय दुःख होणे असा त्याचा अर्थ होतो. ओठ या शब्दाचा समानार्थी शब्द, तर ओठचा समानार्थी शब्द ओष्ठ, ओष्ठ असं होतो. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतात सर्वात कमी लोकसंख्या आहे. भिजकी वही हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर भिजकी वही हा कथासंग्रह अरुण कोटलकर यांचा आहे. उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द, उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आनंद असा आहे. थॉमस मुनरो यांनी कोणती जमीन महसूल पद्धत सुरू केली? तर थॉमस मुनरो यांनी रयतवारी ही जमीन महसूल पद्धत सुरू केली होती. G20 क्लायमेट परिषद 28 जुलै 2023 रोजी भारतात कोठे भरवण्यात आली होती? तर 28 जुलै 2023 रोजी भारतामध्ये G20 परिषद ही चेन्नईमध्ये तामिळनाडू या राज्यात भरवण्यात आलेली होती. बालकामगार कायदा कधी संमत करण्यात आला? बालकामगार कायदा हा 23 डिसेंबर 1986 रोजी संमत करण्यात आलेला आहे. खट्याळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर खट्याळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शांत असा होतो. 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? तर केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, युगांधर ही कादंबरी कोणाची आहे? तर युगांधर ही कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे. शिवाजी सावंत यांच्या पुढील 2 कादंबऱ्या पाहू, छावा आणि मृत्युंजय. छावा, मृत्युंजय आणि युगांधर ही कादंबऱ्या शिवाजी सावंत यांची आहे. पुढील पेपरमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात पार पडल्या? तर महिला हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धा ह्या कॅनडा या देशामध्ये पार पडलेल्या आहेत. उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द, तर उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खिल्ली, मजाक आणि परिहास असा होतो. 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर भारतातील लोकसंख्येची घनता ही 382 प्रति चौरस किलोमीटर अशी आहे आणि महाराष्ट्रातील 365 प्रति चौरस किलोमीटर अशी आहे. अतिराग आणि भीकमाग या म्हणीचा अर्थ रागामुळे कोणतीच गोष्ट साध्य होत नाही असा होतो. दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर दूधसागर हा धबधबा मांडवी नदीवर आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा फास्ट होत आहे कारण जास्त प्रश्न असल्यामुळे आपल्याला कमी टाईममध्ये सर्व प्रश्न कव्हर करायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला फक्त नेमका पॅटर्न समजायचा आहे की कशा प्रकारे प्रश्न येत आहेत, पुढे तुम्ही काय करू शकता, यावर तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा निरुत्साही असा आहे. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणाचे आहे? तर समाज स्वास्थ्य हे मासिक र.धो. कर्वे म्हणजेच रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांचे आहे. डोळ्याचे पारणे फिटणे याचा वाक्यप्रचार म्हणजेच समाधान वाटणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे एखादी गोष्ट चांगली अशी दिसून येणे, समाधान वाटणे. लोकसंख्या विभाजन वर्ष, तर लोकसंख्या विभाजन वर्ष हे 1921 आहे. समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तलाठीसाठी खूप महत्त्वाचे दिसत आहेत कारण यावर 100% प्रश्न येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावर 100% प्रश्न आहेत. महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्यावर 100% प्रश्न आहेत. ते थोडंसं व्यवस्थित वाचन करून जा. त्यांच्या सर्व संस्था, त्यांनी कोणते चळवळी, कोणते उठाव केले ते सर्व व्यवस्थित वाचन करून जा. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे धावली? तर कलकत्तामध्ये भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो धावलेली आहे. L.M. सिंघवी समितीची स्थापना कधी झाली? तर 1986 मध्ये L.M. सिंघवी समितीची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 105, भारतात ग्रीनफील्ड विमानतळ किती आहेत? तर भारतात ग्रीनफील्ड विमानतळे एकूण 11 आहेत. प्रश्न क्रमांक 106, सर्वाधिक नागरी लोकसंख्ये प्रमाण असलेले प्रथम 3 राज्य कोणते? तर सर्वाधिक नागरी प्रमाण असलेले राज्य हे तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर येतो आणि सर्वाधिक लोकसंख्या असणारा म्हणजे नागरी लोकसंख्या असणारा महाराष्ट्र हा 1ल्या क्रमांकावर येतो. रातआंधळेपणा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर रातआंधळेपणा हा रोग जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे होतो. तर जीवनसत्वावर 100% प्रश्न येत आहे. सर्वांनी सर्व जीवनसत्व व्यवस्थित वाचन करून जायचे आहेत. गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ बाहेरून चांगली वाटणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 109, माहिती अधिकार नियमानुसार माहिती अधिकारास
माहिती देण्यास उशीर झाल्यास त्याला किती दिवसाचा दंड भरावा लागतो, म्हणजे दिवसाला किती रुपये दंड भरावा लागतो असा प्रश्न होता. तर त्याला दिवसाला 250 रुपये इतका दंड भरावा लागतो. शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 111. आहारामध्ये सर्वाधिक प्रथिने कशामध्ये असतात? तर आहारामध्ये सर्वाधिक प्रथिने हे सोयाबीनमध्ये असतात आणि प्रोटीन डाळीमध्ये असतो. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व, तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व ब आणि क ही आहेत. मग सांगितल्याप्रमाणे जीवनसत्वावर 100% प्रश्न आहे. आपल्या चॅनलवर जीवनसत्वाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यामध्ये ते सर्व माहिती व्यवस्थित वाचन करून घ्या. कलम 14 हे कायद्यापुढे समानताशी संबंधित आहे आणि कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचे काही हक्काचे संरक्षण या बाबतीत संबंधित आहे. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला कोण ज्यांना म्हणजे वन्यजीव संरक्षण पुरस्कार मिळालेला आहे? आता हा 2023मध्ये लेटेस्ट मिळालेला आहे आणि त्या आलिया मीर या महिला आहेत. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारे केंद्रशासित प्रदेश कोणते? तर सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारे केंद्रशासित प्रदेश हे लक्षद्वीप आहे आणि ते 88.25% आणि सर्वात कमी लोकसंख्या ही लक्षद्वीप याच केंद्रशासित प्रदेशाची आहे. सध्याची लोकसंख्या किती आहे? म्हणजे सध्याची भारताची लोकसंख्या ही 140.76 कोटी इतकी आहे. तर मित्रांनो, आपले सगळे प्रश्न ते संपलेले आहेत. तर पुढे आपले हे झालेले मागील प्रश्न 2 ते 3 दिवसातील होते आणि पुढे जे 1 ते 2 दिवसामध्ये प्रश्न झालेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा या दिवशी घेऊन येऊ. आणि आपला उद्याच येईल आपला व्हिडिओ हा कादंबरी, साहित्य आणि आत्मचरित्र यावर 1 ते 2 दिवसामध्ये यावर तर पूर्ण सविस्तर व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे. व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे. आपल्या चॅनलवर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली जाईल आणि आपल्या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी त्यावरती क्लिक करून ही सर्व PDF व्यवस्थित वाचन करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो, आपण इथेच थांबूया.